नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे। अंड्याचे वेगवेगळे आपण प्रकार बनवत असतोच, त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला एक मस्त असा अंड्याचा छान असा रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, आलं लसूणची पेस्ट मोठा चमचाभर आणि इथे मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो याची मस्त अशी मिक्सरमधून प्युरी बारीकसर करून घेतलेली आहे। ती पूर्णतः याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं मस्त असं वाफेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे। मसाला आपल्याला पूर्णतः सुका बनवायचा आहे। यामध्ये आता थोडेसे मी सुके मसाले सुद्धा घालणार आहे। हे बघा, कांदा टोमॅटोचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे। यामध्ये आता लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि गरम मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे। कोणतीही भाजी बनवताना मसाले मस्त असे तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी एक चीज क्यूब किसलेली घेतली आहे। ती आता यामध्ये मी पूर्णतः मिक्स करून घेणार आहे। हे बघा, आता मसाला मस्त असा आपला फ्राय झालेला आहे। छान सुद्धा तेल सुटलेलं आहे। चीज घातल्यामुळे ग्रेव्हीला मस्त थिकपणा येतो। आता यामध्ये मी 1 ग्लास एवढं पाणी घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला केवढा घट्ट किंवा पातळ रस्सा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे। आता या रस्स्याला फास्ट गॅसवरती छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर हे बघा, मस्त दाटसर असा आपला हा रस्सा तयार झालेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व मिश्रण परत एकदा मीठ मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस आपल्याला स्लो करायचा आहे। यामध्ये मी आता 3 अंडी फोडलेली घालून घेणार आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा प्रकारचा रस्सा पटकन असा बनला जातो। तर इथे मी आता 2 अंड्याचं ऑमलेट बनवून घेतलेलं आहे। फक्त अंड्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्याचा ऑमलेट बनवून त्याचे छोटे छोटे पीसेस करून यामध्ये आपल्याला घालायचे आहेत। परत मी मस्त अशा 2 चीज क्यूब किसून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत। मस्त घट्टसर अशी ग्रेव्ही आपली तयार होते। आता ही मंद गॅसवर आपल्याला 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर हे बघा, बघू शकता आपला रस्सा आपला बनत आलेला आहे। आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घालणार आहे। कसुरी मेथीमुळे मस्त अशी टेस्ट येते। आता परत आपल्याला 2 मिनिटांसाठी परत एकदा वाफेवरती छान असं मिश्रण आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, आता अशा प्रकारे आपली मस्त अशी अंड्याची भाजी तयार झालेली आहे। ही अंड्याची भाजी तुम्ही मस्त अशी भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। ही झटपट बनणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।